मी एम-सी-जी-एम गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो, ज्यामध्ये जे काही पदोन्नती आणि पगारवाढी संदर्भात मी एक सीरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये कोणता कोर्स केला तर तुमच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते किंवा कशाप्रकारे तुमच्या पगारीत वाढ होईल, या संदर्भात कोणकोणते महत्त्वाचे कोर्स आहेत. तर बघा, अगोदरचा जो काही आपला मी कोर्स सांगितला होता बघा, ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग असेल तर क्लर्कसाठी तुम्ही पात्र होतात. आता त्यानंतरचा बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा हा कोर्स आहे, त्या संदर्भात हा माहिती आहे बघा. तर बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या इन्स्टिट्यूटतर्फे घेतला जातो. जिकडे जे काही चतुर्थ श्रेणी कामगार कर्मचारी असतात, तिकडे ॲडमिशन घेऊन हॉलिडे आणि रेग्युलर बॅचला ॲडमिशन घेऊन ते तो कोर्स करू शकतात. तर मेनली जे काही कर्मचारी मुंबई महानगरपालिकेतले जे काही डिपार्टमेंट आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य खाते, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन खाते, त्यानंतर आहे तुमचं पेस्ट कंट्रोल, अशा जे काही 4 ते 5 मेन डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंटमध्ये एस-आयच्या बेसवर जे-ओ ही एक पोस्ट आहेत बघा, ज्युनियर ओव्हरसीज म्हणून एक पोस्ट आहेत. तर त्या पोस्टला तुम्ही त्या त्या कोर्स केल्यानंतर तुम्ही एलिजिबल होतात किंवा पात्र होतात. जवळपास इंटर्नल भरती होते, त्यामध्ये तुम्ही तो फॉर्म भरू शकता. त्यानंतर एस-आय कोर्स केल्यानंतर या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये कोऑर्डिनेटर नावाची एक पोस्ट आहेत. तर ती सुद्धा तुम्ही त्याचासुद्धा अर्ज करू शकतात. तर कोऑर्डिनेटरसाठी काय तुम्हाला एस-आय हा कोर्स झालेला पाहिजे. कोऑर्डिनेटर म्हणजेच काय, तर पूर्वी जे काही एम-पी-डब्ल्यू म्हणजे मल्टीपर्पज वर्कर जे काही कर्मचारी होतात, एम-पी-डब्ल्यूची जी काही जाहिरात येत होती, तर त्याच जाहिरातीचं नाव त्यांनी, जे काही पदाचं नाव काय केलेलं आहे, चेंज करून कोऑर्डिनेटर केलेलं आहे. तर कोऑर्डिनेटरसाठी सुद्धा तुम्ही पात्र होतात. त्यानंतर बघा, जे-ओला प्रमोशन म्हणून सॅनिटरी इन्स्पेक्टरचं प्रमोशन होत असतं. सॅनिटरी इन्स्पेक्टरला पुढे प्रमोशन होत असतं आणि एस-आयच्या बेसवर जे काही तुमचा कोर्स आहे एस-आय, तर तुम्हाला डायरेक्ट जे-ओला पुढे मग सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर, त्यानंतर अशा पुढे प्रमोशन होत असतंय. त्यानंतर बघा, तुम्हाला पे स्केलसुद्धा खूप छान आहेत. जवळपास 30,000 प्लस तुमचं बेसिक असणार आहेत जे-ओचं. त्यानंतर वर्कसुद्धा कमी असतं आणि जे काही अधिकाऱ्यांशी तुमचा कॉन्टॅक्ट येतो, त्यामुळे तुमच्या सर्व माहिती आणि तुमच्या पदामध्ये सुद्धा तुम्हाला वाढ होते. रेप्युटेशनसुद्धा तुमची वाढते. अशा प्रकारचा हा कोर्स आहे. जे काही चतुर्थ श्रेणी कामगार असेल आपले, तर त्यांनी हा कोर्स केला पाहिजे. आता मुंबई महानगरपालिकेतर्फे जे कर्मचारी करू इच्छित आहेत, त्यांनी आपल्या डिपार्टमेंटकडे पहिले कोर्स करण्यापूर्वी डिपार्टमेंटल एक्झामसाठी ते हा कोर्स करण्यासाठी इच्छुक असेल, तर त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन-ओ-सी घेतलेली पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये तुमची जेव्हा इंटर्नल एक्झाम येईल, त्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकतात. त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही जे काही अदर एक्झाम, जे काही नवीन विद्यार्थीकडे जॉइन झालेले असेल किंवा नवीन कर्मचारी जॉइन झालेले असेल, त्यांनासुद्धा बाहेरच्या डिपार्टमेंटला जायचं असेल किंवा ट्रान्सफर व्हायचं असेल, तर त्यांना हा कोर्स एकदम सोयीस्कर आहेत. कारण की टेक्निकल कोर्स असल्यामुळे काय आहे, की तुम्हाला भविष्यात जे काही अ, नगरपालिका असेल किंवा सार्वजनिक आरोग्य खाते असेल किंवा जिल्हा परिषद असेल, तर यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर नावाची पद असते, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकतात. तिकडे सुद्धा कॉम्पिटिशन कमी आहेत. अशा प्रकारचा हा कोर्स आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्यतिरिक्त कोर्सबद्दल अजून माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट्स करा. त्याबद्दल मी अधिक माहिती देतो. तुम्हाला सिलेबस काय आहे, कशा प्रकारची माहिती असेल, कुठे-कुठे एक्झाम, कुठे-कुठे हा कोर्स अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये आणि या व्यतिरिक्त त्याचा शेड्यूल कसा असतो, त्याच्यासुद्धा संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.